नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 7वीच्या विज्ञान विषयाच्या पहिल्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्रकरणाचा आपण भाग क्रमांक 1चा व्हिडिओ तयार करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट द लिव्हिंग वर्ल्ड अँड अडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. इन दिस लेसन we see various diversity in living things in our surrounding. So it is the variety and diversity we seen in a plants and animal also. When we discuss about the plants, that time we have found that some plants in a desert, some plants in a snowy region, some plants grow in a water. That means there is various varieties are found in the habit in the plants according to their habitat, according to their geographical region. म्हणजेच काय की त्या त्या भौगोलिक परिस्थितीनुसार, त्या त्यातल्या परिस्थितीनुसार पाण्यात राहणाऱ्या बर्फाळ भागातल्या किंवा वाळवंटामधल्या वनस्पतींमध्ये आपल्याला भिन्नता आढळून येते. लाईक ॲज ऑल्सो वी फाउंड व्हेरियस डायव्हर्सिटी इन ॲनिमल ऑल्सो. like some plants are unicellular, some are multicellular, some vertebrate, some invertebrate. Okay, some plants are aquatic, terrestrial, amphibian, reptilians, aerials. That means do you know about unicellular? Those plants have a single cell, said to be a unicellular, like amoeba, paramecium, chlorella. So multicellular, those plants have 2 or more cells, like human beings. Some animals have vertebrate. Some animals are invertebrates. That means various diversity we found in animal also. Okay, so कशा पद्धतीने, how did this great diversity come into being? How कशा पद्धतीने त्या प्राण्यांमध्ये ही डायव्हर्सिटी आपल्याला आढळून येते. सो दिस इज द इम्पॉर्टंट थिंग वी हॅव टू लर्न इन दिस लेसन, की हाऊ डीड ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बिईंग, की सगळे प्राणी जर आहेत मग त्या त्या जिओग्राफिकल रिजननुसार त्यांच्यामध्ये कशा आणि का पद्धत त्या प्राण्यांमध्ये अडॅप्टेशन किंवा भिन्नता आढळून येते. मग असं काय अडॅप्टेशन त्यांच्यामध्ये घडलं ते आपण 1 by 1 ह्या टॉपिकमध्ये, ह्या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. सो when we discuss about the plant, some Kashmir and Rajasthan, both are 2 states. We know the geographical condition of Kashmir and Rajasthan, both are different. काश्मीर मधली भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, राजस्थान मधली वेगळी आहे. इन अ काश्मीर इज अ स्नोवी रिजन अँड डेझर्ट इन राजस्थान. म्हणजे बघा, वाळवंट भाग कोणता आहे? राजस्थानचा आहे. आणि बर्फाळ भाग कुठे आहे? काश्मीरचा आहे. म्हणजे तर सातत्याने बर्फ पडतो. मग तिथे कशा प्रकारचे वृक्ष आढळतात तुम्हाला? पाईन आणि देवदार. ओके. आणि राजस्थानमध्ये जेव्हा आपण तिथं पाण्याचा दुर्भिक्ष आहे, देर इज लॅक ऑफ वॉटर, ॲब्सेन्सी ऑफ वॉटर, and therefore the plants needed a plants cannot get a water according to their need. So which type of plants are found there? Cactus. बघा इथे मग अशा प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी आपल्याला राजस्थान सारख्या भागात आढळतात. त्यांची रचना बघा. आता स्नो रिजनमध्ये मोठे उंच आपल्याला वनस्पती आढळतील, पण इथे मात्र तशा आढळत नाही. मग असं डिफरन्शिएशन का? मग अशाच प्रकारे तिथं डिफरन्शिएशन प्राण्यांमध्ये सुद्धा आहे. मग जसं कॅमल आहे वाळवंटामध्ये राजस्थानमध्ये. मग असा डिफरन्स का? तर मग देर इज मेन टॉपिक अडॅप्टेशन. व्हॉट इज द अडॅप्टेशन? Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptations.
व्हॉट इज द मीन बाय अडॅप्टेशन? की त्या बघा एक कंडिशनमध्ये मी सांगतो की त्या त्या जिओग्राफिकल रिजननुसार त्या त्या प्राण्याला तिथे जीवन जगण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी आणि पुढील पिढीला पुनरुत्पादित करण्यासाठी ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल घडून येतात त्याला अडॅप्टेशन असं म्हणतो. ओके, दॅट मीन्स इट इज अ ग्रॅज्युअली चेंजेस. हा काही सडन चेंज नाही होत. दिस दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम. खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये बघा ह्या सगळ्या बाबी तिथे आहेत की कशा पद्धतीने प्राण्यांमध्ये बदल घडत जातात. तर ही डेफिनेशन लक्षात असणं गरजेचं आहे की ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन देअर बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग. दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग, टू ॲडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. म्हणजे ज्या सराउंडिंगमध्ये त्यांना राहायचं आहे, एबल टू ॲडजस्ट देम, म्हणजे त्या ठिकाणी त्यांना ॲडजस्ट करून घेण्यासाठी. ग्रॅज्युअली चेंजेस जो त्याच्या बॉडी पार्ट्समध्ये आणि बिहेवियरमध्ये घडून येतो इज सेड टू बी अ adaptation. Okay, let's see next topic. So here is some examples of adaptation in the plants. Here is a chart. This is the homework for you. This homework to do in your homework notebooks. So there is a example of lotus plant, habitat aquatic. That means it is grow in a water. Type of root, lotus have fibrous root. Characteristics of leaf, large, round with waxy layer. So next, characteristics of stem, hollow and flexible. This is the this is habitat, type of root, characteristics of leaves and stem about a lotus. So here we have to homework cactus and banana tree. हे जे कॅक्टस आणि बनाना ट्री आहे, तर बघा आता कॅक्टस हा डेझर्ट मधला आहे आणि बनाना ट्री जनरल जो आपला लँड असतं जिथे पाणी वगैरे हे सराउंडिंग ओके असते अशा ठिकाणी बनाना ट्री आपल्याला आढळतो. तर याचं हॅबिटट मग तो लँडवर आहे का कुठे ॲक्वॅटिक आहे, कशा प्रकारचं आहे, तसं कॅक्टसचं काय आहे, तसं त्याचं टाईप ऑफ रूट्स काय आहे. जसं आपण बनान संदर्भात म्हणू शकतो की बनान हॅव अ टॅप रूट. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स ऑफ बनाना ट्री, कॅक्टस ट्री. व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम ऑफ बनाना ट्री अँड कॅक्टस. Like a banana tree, what is the characteristics of stem? The banana tree have a strong stem, hard stem. So like this you have to fill this chart. Okay, so let us see our next topic. So first we discuss about adaptation in aquatic plants. What is the adaptation of in aquatic plants? Aquatic plants, that type of plants which grow in a water. So how aquatic plants differ from the plants on a desert, the plants on a snowy region and the plants on a land. So कशा पद्धतीने aquatic plants ही इतर ज्या ज्या ठिकाणी म्हणजे बर्फाळ भागात असणारी, वाळवंटात असणारी किंवा जमिनीवर असणारी जी वनस्पती त्याच्यापेक्षा भिन्न कशी आहेत. तर बघा तुम्ही सुद्धा आजवर तुमच्या ऑब्झर्वेशनच्या माध्यमातून अवतीभोवती अशा प्रकारच्या वनस्पती पॉन्डमध्ये, लेकमध्ये बघितलेल्या असतील. सो लेट अस सी दिस पिक्चर, aquatic plants. Here is aquatic plants. Here aquatic plants, what is the main characteristics of aquatic plants? It is firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Okay, then stems are submerged while leaves and flower float on the surface. Okay, however some plants are entirely afloat and the roots are not anchored in the soil. These are the main characteristics of aquatic plants. Okay, next, the surface of leaves and stem of many aquatic plants are covered with waxy layer. Do you know? Yeah, okay, the lotus leaf are covered with a waxy layer. Why? का? तर ते पाण्यामध्ये असतं आणि ते सडू नयेत, ते कुजू नयेत, ते नष्ट होऊ नयेत पाण्यामुळे, सतत पाण्याचा संपर्क असल्याने. म्हणून त्या पानांना किंवा त्याच्या स्टेमला एक वॅक्सी लेअर असते, एक मेणासारखा चिकट असतं, त्याच्यामुळे पाणी गेल्यानंतर ते घरंगळून बाजूला जातं. ओके,
Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. These shapes help them to withstand fast current of water. Air spaces in the stem and petioles of aquatic plants are useful for floating in water. बघा आता पाण्यामध्ये राहत असल्यामुळे ती थोडीशी देठ, त्याची पानं हलकी असतात, एअर स्पेसेस असतात त्याच्या स्टेम्समध्ये, त्यामुळे ते पाण्यावर तरंगतं, ते जड नसतं आहे. त्याचबरोबर त्याचा शेप असा असतो की ते पाण्याच्या प्रवाहामध्ये तो स्वतःला तो टिकवून ठेवू शकतो. अशा पद्धतीने ॲक्वॅटिक प्लांट्स ह्या इतर जागेवरच्या प्लांटपेक्षा डिफरंट असतात. सो हिअर इज सम क्वेश्चन फॉर यू. यूज युअर ब्रेन पॉवर. व्हाय डज वॉटर ट्रिकल ऑफ लोटस लिव्स? जस्ट आय सेड की जेव्हा लोटसच्या जे स्टेम आणि लिव्ज असते त्याच्यावर कसली लेअर असते की ज्यामुळे पाणी त्यावर थांबत नाही, त्याचा आन्सर तुम्हाला इथे लिहायचं आहे. व्हाय डोंट द लिव्ज ऑफ दिस प्लांट्स रोट इन अ वॉटर? हे की ते पाण्यामध्ये जे लिव्ज आहेत ते का त्याचे लिव्ज ही वॉटरमध्ये रोट होत नाही, आणि व्हाय आर देअर रूट्स शॉर्ट अँड फायब्रस? की त्याची जी रूट्स आहेत ती शॉर्ट म्हणजे लहान आणि फायब्रस का असतात? या प्रश्न तुमच्या ओन थिंकिंगने वाचचा टॉपिक आपण बघितला. अकॉर्डिंग टू दिस टॉपिक you write the answers of these questions. Okay, so let us see next topic, adaptation in desert plants. आता desert plant, just we see adaptation in aquatic plants. Now the aquatic plants have some specific characteristics, and these characteristics are useful to leave them into a water. So now what is the characteristics of desert plants, and why these characteristics helpful to grow in a deserts? So let us see. There is two potted plants, one a cactus and other leafy plant. Okay. The bag loosely around the leaves of plants and keep them in the sunlight. This is the short experiment for you, and this taken in laboratories also. Okay, so now we have to see the characteristics of cactus. Yeah, that means what is the adaptations happen in desert plant? So desert plant either leafless, that means desert plants are leafless, other their leaves have like a small needles or have been modified into thorns. As a lizard they lose very little water by evaporation. बघा, म्हणजे बाष्पीभवनाच्या वेळेस खूप कमीत कमी पाणी इव्हॉपरेट होतं छोटे छोटे पानं असल्यामुळे. मग ही प्रक्रिया का घडून आली? कारण तिथे पाणीच मिळत नाही वनस्पतीला, आणि म्हणून जे पाणी आहे ते टिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे त्याच्या शरीरामध्ये, आणि म्हणून त्याचे लिव्ज काय आहेत, खूप बारीक आहेत, त्याच्यामुळे इव्हॉपरेशन प्रक्रिया काय होते, खूप कमी प्रमाणात घडून येते. द स्टीम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इट देअरफॉर फ्लेशी अँड द स्टेम आर ग्रीन ॲज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस. बघा, जनरली ज्या आपल्याकडच्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये लीफ जे आहे त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडून येते. द लाईट एनर्जी कन्वर्टेड इंटू केमिकल एनर्जी. ओके, म्हणजे प्रकाश ऊर्जेचं रासायनिक ऊर्जेमध्ये रूपांतर ज्या प्रक्रियेमध्ये घडून येतं विथ द हेल्प ऑफ वॉटर, पाण्याच्या साहाय्याने, अशा प्रक्रियेला इन दिस टाईप ऑफ प्रोसेस इज सेट टू बी अ फोटोसिंथेसिस. अशा प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असं म्हणतात. मग तिथे कुठं घडून येते? पाण्यात घडते का? नाही. तर त्याचा स्टेम जो आहे म्हणजे त्याचं खोड जे आहे तेच कशात होतं? हिरव्या रंगात होतं, आणि तिथे फोटोसिंथेसिस प्रक्रिया घडून येते. ओके, हां. नेक्स्ट, देअर रूट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉईल इन सर्च ऑफ वॉटर. त्याची बघा, पाणी तिथं दुर्भिक्ष असल्यामुळे त्यांचे जे रूट आहेत ते जमिनीमध्ये खोलवर जातात आणि पाणी शोधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. देर इज अ थिक लेअर ऑफ वॅक्सी लेअर सबस्टन्स ऑन द स्टेम्स ऑफ दिस प्लांट्स टू. यांच्या पानांवरती सुद्धा वॅक्सी लेअर त्या ठिकाणी आढळते. ओके, सो